यंदाची मकर संक्रांत, भोगी, किंक्रांत, सुगडपूजा, दान याविषयी संपूर्ण माहिती चला जाणून घेऊया. मकर संक्रांती हा सूर्यदेवाच्या मकर राशीत प्रवेशाचा उत्सव मानला जातो. 2026 मध्ये मकर संक्रांती 14 जानेवारीला साजरी होणार आहे. काही पंचांगानुसार पुण्यकाळ 14 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत असणार आहे. महाराष्ट्रात हा सण 3 दिवस साजरा केला जातो, जसं की भोगी, संक्रांती आणि मग किंक्रांत. सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा उत्तरायण सुरू होते. हा काळ आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत शुभ मानला. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की उत्तरायणात देहत्याग करणारे जीवाला उच्च लोक प्राप्त होते. हा सण अंधकारावर प्रकाशाची, अज्ञानावर ज्ञानाची, नकारात्मकतेवर सकारात्मकतेची विजय दर्शवतो. उत्तरायणात देवतांचा काळ असतो. मोक्षप्राप्तीसाठी, आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी सुयोग्य आहे हा काळ. दक्षिणायन संपून म्हणजे देवतांची रात्र संपून उत्तरायण सुरू होते, ज्यामुळे आपल्याला देवांची कृपा प्राप्ती होते. त्यामुळे अनेक धार्मिक कार्य आणि मंगल कार्य या काळात केली जातात. या काळात केलेले जप, तप, ध्यान, दान यांची फळ लवकर मिळते. हा काळ आध्यात्मिक शुद्धी आणि मोक्षप्राप्तीसाठी चांगला मानला जातो. या काळात सूर्यदेवाची पूजा करणं अतिफलदायी असते. या काळात आपण सूर्यमंत्र, सूर्यदेवाला लाल फूल आणि जल अर्पित करून तसेच आदित्य हृदय स्तोत्र म्हणून सूर्यदेवाची कृपा प्राप्तीही करू शकतो. शिवाय पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आपल्या मुलाला म्हणजे शनिदेवाला, ज्यांची राशी मकर आहे, त्यांना भेटायला जातात. हे पिता पुत्र या काळात शत्रुत्व दूर करून प्रेम वाढवतात. तर दुसऱ्या कथेनुसार महाभारतात भीष्म पितामहांनी उत्तरायणाची वाट पाहून देहत्याग केला, म्हणून हा काळ मोक्षदायी आहे. आता आपल्याला माहिती आहे की मकर संक्रांतीचे 3 दिवस असतात, जसे की भोगी, मग दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती आणि मग तिसऱ्या दिवशी किंक्रांत. 13 जानेवारी 2026ला भोगी आहे. या दिवशी शरीराला उष्णता देणारे व पौष्टिक पदार्थ खाल्ले जातात. भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवून खाल्ली जाते. त्यानंतर 14 जानेवारी 2026ला आहे मकर संक्रांती. हा मुख्य सणाचा दिवस आहे. या दिवशी तिळगुळ वाटला जातो, हळदी कुंकू केलं जातं, तसेच दान धर्म केला जातो. त्यानंतर 15 जानेवारी 2026ला आहे किंक्रांत. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात. काही ठिकाणी या दिवशी किंक्रांत देवीची पूजा केली जाते. या दिवशी कोणतीही शुभ कार्य करू नये अशी मान्यता आहे. असं म्हटलं जातं की संक्रांती देवीने या दिवशी किंक्रासुराचा वध केला होता. मकर संक्रांतीच्या दिवशी हिंदू पंचांगानुसार दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे बरं का, असं म्हटलं जातं. या दिवशी दानधर्म केल्याने कित्येक पटीनं पुण्य मिळतं. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पाप नष्ट होते असे म्हणतात. या दिवशी तीळदान केल्याने शनी दोषातून मुक्तता मिळते. गुळदान केल्याने सूर्यदेवाची कृपा प्राप्ती होते. संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य देणे म्हणजे जल अर्पण करणे हे खूप महत्त्वाचं आहे. शिवाय या दिवशी तुम्ही आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करावा असे सांगितले जाते. तसेच तुम्ही सूर्यमंत्रही म्हणू शकता. असे केल्याने आपल्या कुंडलीला सूर्यग्रह मजबूत होतो, आपली कीर्ती वाढते, आपल्याला समाजात मान सन्मान प्राप्त होतो. एवढेच नाही तर या दिवशी हळदी कुंकू तसेच सुगड पूजनही केलं जातं. हे स्त्री शक्ती आणि प्रकृतीचे पूजन मानले जाते. समृद्धी आणि संतुलनासाठी हे खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करण्यालाही तितकंच महत्त्व दिलं गेलं आहे. या दिवशी सुवासिनींना बोलावून सुगडाचे वाण देतात, त्यांना हळदी कुंकू लावले जाते. तसेच लग्न झालेल्या नव्या जोडप्यांची पहिली मकर संक्रांत मोठ्या थाटामाटाने साजरी केली जाते. तसेच सासू आपल्या नव्या सुनेला नवी साडी भेट देते, विशेषतः काळ्या रंगाची. मकर संक्रांती हा वर्षातून एकदा येणारा सण आहे. सर्व एकमेकांना भेटून तिळगुळ देतात आणि म्हणतात, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. या सणाने नाते स्ट्रॉंग होतात, नात्यांमध्ये गोडवा येतो. खूप दिवसांनी सगळेजण आपल्या सगळ्या सोयऱ्यांना भेटायला येतात. आता मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची सांगते ऐका. या दिवशी लवकर उठून स्नान करावे, सूर्यदेवाची पूजा करावी. मग घरातली स्त्रीने सुंदर साज शृंगार करून पूजेला बसावे. आता सर्वात आधी देवारातील देवांची पूजा करून घ्यावी. नंतर जिथं तुम्ही सुगड ठेवणार आहात तिथली जागा आधी स्वच्छ करून घ्या. त्यानंतर तिथे पाट मांडून त्यावर लाल कापड अंथरावे. जर लाल कापड नसेल तर दुसरं कोणतंही कापड चालेल, पण ते स्वच्छ असावं.
पाटाभोवती सुंदर रांगोळी काढावी, समई तयार करून प्रज्वलित करावी, अगरबत्ती लावावी. त्यानंतर सुगडांना हळदी कुंकवाची बोटे लावावी, दोरा गुंडाळावा. त्यानंतर सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाचे पेरे, वाटाण्याच्या शेंगा, कापूस, हरभरा, तिळगुळ, शेंगदाणे इत्यादी किंवा गव्हाच्या गोंब्या, काही ठिकाणी गव्हाच्या गोंब्याही ठेवल्या जातात. एवढं सगळं भरावं. तसेच सेम 5 सुगड तयार करावे. आणि हो, तुम्ही तुमच्या परंपरेत, रूढीत जशी सुगड पूजा केली जाते तशीही करू शकता. आणि हे सुगड पाटावर ठेवावे. नंतर सुगडांना हळदी कुंकू लावावे, स्वतःलाही हळदी कुंकू लावावे. तसेच फूल, हार, अक्षदा आणि तीळ अर्पित करावे. सुगडांना मग त्यानंतर निरंजनाने किंवा दिव्याने व मनोभावे नमस्कार करावा. त्यानंतर त्यातला एक सुगड देवापुढे आणि एक सुगड तुळशीपुढे ठेवावा. नंतर 5 सुवासिनींना वाण वसा करावा. घरातील सर्व थोरा मोठ्यांचे नमस्कार करावा. या दिवशी संध्याकाळी सुवासिनींना घरी बोलून हळदी कुंकू लावावे व भेटवस्तू द्यावे. नव्या नवरीने या दिवशी सुवासिनींना हळदी कुंकवाच्याच डब्या द्याव्यात असं म्हटलं जातं. काही ठिकाणी पहिली 5 वर्षे सौभाग्याच्या वस्तू वाटल्या जातात, तर काही ठिकाणी दुसऱ्या वर्षापासून आपल्याला आवडत असलेल्या वस्तूंचं दानधर्म केलं जातं. एवढंच नाही तर काय, या काळामध्ये लहान मुलांचं बोरनाणंही घातलं जातं. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू किंवा वाण देण्याचा कार्यक्रम केला जातो आणि बोरनाणंही केले जाते. मकर संक्रांतीच्या काळात हलव्याच्या दागिन्यांना खूप विशेष महत्त्व दिलं जातं. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये भोगी, मकर संक्रांत, सुगड पूजन, दानधर्म, पौराणिक कथा काय आहेत हे जाणून घेतलं आहे.